माय माऊली नमस्कार. चातुर्मास व्रत वसा पोळा पिठोरी ओवी कथा. श्री गणेशाय नमः. आदिमाया जगज्जननी सकल विश्वाची स्वामिनी क्रूर महिषासुरमर्दिनी तिच्या चरणी नमन हे. एके दिवशी कैलास पार्वती शिवदर्शना आले इंद्रपत्नी जोडोनी करली नवचनी आंबे प्रति पुसतसे जे आचारिता उत्तम गती जेने होय पुत्रप्राप्ती ऐसे वरिष्ठ वृत्त जगती कोणते असे सांगावे. प्रश्न ऐकुनिया भवानी बोलती झाली मधुरवचनी पूर्वी श्रीधर नामे कोणी ब्राह्मण होता संपन्न सुमित्रा नामे त्याची कांता प्रसविली ते 8 पुत्रा त्या माझी नामे शंकर होता विदेहा कांता तयाची सुईश्वर पित्याचा श्राद्ध दिनी ते प्रसूत होय कामिनी झाले बाळक जाय मरवणी ऐसे घडले बहुत वेळा सकळांचे वेग्र चित्त एकदा ते झाले प्रसूत सासराने बालक सहित बाहेर घालविले ती येते ती जात सतावणी एक मठ देखिला नयनी आश्चर्यार्थ जाय त्या स्थानी अब्रका सहित विद्याहाती तो मठाची स्वामिनी जेने तू कोणाची कामिनी का भटकतसे घोरमणी खातील झोटिंग वेताळ आपला वृत्तांत विप्रललना सांगता मठाधीश्वरीच्या म्हणा दया उपजोनी अभयवचना देती झाली ती येती बिल्वपत्राची रास पडली त्यात विद्या बैसविली चतुष्षष्टी देवता सकळी आल्या देव पूजेते येता विधी पूजा करुणी देवता ईनती अतिथी कोणी आहे का तो विप्रपत्नी बद्धांजळी पुढे टाके नम्र होणे समस्त सांगे आपला वृत्तांत देवा द्रवल्या चित्तांत आशीर्वाद दिला तिथे नैवेद्य करिया भक्षण बालकन वरती आजपासून अष्टपुत्र होशील जाण सौभाग्यवर्धन होय तुझे आनंदे विदेया घरी आली घडला वृत्तांत सांगती झाली सकळा मंडळी सुखावली थोर झाली भाग्यवंत नेमे आचरे पिठोरी वृत्त बाळके वाचली समस्त पसरवली येथे अष्टपुत्र देवतावरे करोणी ऐसे हे पिठोरी वृत्त यथा विधी ज्या आचरत य सौख्ये भोगुणी समस्त अंती पावती विष्णू परा. इति श्री पिठोरी कथा समाप्त. इति श्री पिठोरी कथा समाप्त.